मॉर्निंग मित्रांनो, मी शिवम जाधव। आज आपण चाललो आहे विशालगडावरती। माझ्यासोबत माझे मित्र सुद्धा आहेत। सगळे इथे चहा पिण्यासाठी थांबले आहेत। थोड्या वेळात चहा पिऊन आम्ही इथनं निघणार। सकाळचे 8 वाजले आहेत। आता आम्ही येऊन पोचलो विशालगडच्या बेस विलेजला। नम्राची वाडी बेस विलेजचं नाव आहे। आणि आता साधारणपणे थोड्याफारच गाड्या लागल्या आहेत। ट्रेकर्स लोक आलेले आहेत भरपूर, पण पार्किंगचे चार्जेस वगैरे भारत माता की जय। ही आपली गँग, आपल्यासोबत ट्रेकिंगला असणारी ही आपली गँग। आणि इथनं आपला ट्रेक चालू होत आहे। विशालगडाचा तसा इतिहास फारसा उल्लेखनीय आढळत नाही। मे 1666 मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी, रायरीपर्यंतचा सारा मुलूक घेतला, तेव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा। छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्ती नेताजी पालकर यांचा जन्म विशालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक या गावी झाला। आम्ही रस्ता चुकलेलो आहोत। आम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा होता, तर आम्ही राईट टर्न घेतला। आणि त्यामुळे आम्ही गाड्याच्या पाठीमागच्या साईडला आलेलो आहे। तर गाड्याच्या वरती एक काकी होते, त्यांनी वरनं आवाज देऊन सांगितला तुम्ही फिरून या। त्यामुळे आता परत आम्ही पाठी चाललेलो आहे। 20 मिनिटं चालत आम्ही या साईडला आलतो, तर 20 मिनिटं परत चालत जाऊन दुसऱ्या रोडनी। प्रत्येक ट्रेकला असंच काही ना काय होतच असतं, म्हणून गडावरती खाना खुणा केलेल्या असतात कुठे ना कुठे। त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्या मार्गाने जात जा। कोण ना कोण गावातले माणसं गडावरती येत असतात, त्यांना प्रॉपर रस्ता विचारा, नाही तर गाईड घेऊन येत जा। हा बघा विशालगडचा सुलका, इकडे मोरबे धरण।
वरच्या वाडीचं नाव काय? इसळवाडी. ईशालवाडी काय? हा का? सरबीर येत नाही शाळेत. तुमचं नाव काय काका? माझं नाव आचार्य देऊ पारधी. हा का? किल्ल्याबद्दल काहीतरी सांगा ना आम्हाला. किल्ल्याबद्दल आता आपला किल्ला नाही, आता शिवाजी महाराजाचा किल्ला हा. घडलेला हा तो जिंकलेला त्याना जिंकला किल्ला बरोबर जिंकला, सगळं किल्लं जिंकलं आणि एका किल्ल्यावरून तो पडणार होता, वारूवरती नेला था तर उंदीर उकराय असा लागला का घोडा पाडणार मा जागीच घोडा उतरला खाली शिवाजी महाराजाचा. हा त्यानं सगळं घडनी घड जिंकलं कुठून नि कुठून. you